नमस्कार मित्रांनो, मी रोहित भोये तुमचा मित्र आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. खरं तर भरपूर दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवत आहे. तर आजचं खास आणि विशेष कारण म्हणजे आज आम्ही जात आहोत एकविराईच्या दर्शनासाठी कारल्याला. तर जाऊ आपण पुढच्या प्रवासाला. भरपूर वेळ झाला निघालोय मी आता जायला आणि खरं तर आता थोडी ट्रॅफिक आहे. बघूया कधी पोहोचतोय. मे बी अजून 2 तास लागतील असा अंदाज. तर माझ्या समेत माझे साडू शिर्के साहेब, खूप दिवसानंतर आम्ही खरं तर प्लॅन केला एकविराला जाण्याचा. तर आज तो सक्सेसफुल होतोय असं म्हणावं लागेल. तर बघूया कधी पोहोचतोय. मित्रांनो, खरं तर प्रवास कधीच चालू झाला आहे, पण आता आलो आहोत कोपुल रोडला. म्हटलं थोडं चहा पिऊया आपण, कारण की अजून बराच वेळ लागणार आहे पोहोचण्यासाठी. तर नाश्ता करून घेऊ. लोणावळ्या घाटामध्ये आणि इथे मी जरा सेल्फी काढण्यासाठी थांबलो आहोत. इकडे व्ह्यू पाहू शकता. आता आमची सर्व फॅमिली आहे. जाई दीदी बघूया म्हणतात की अजून इथे भरपूर काही स्पॉट असतात फोटो काढण्यासाठी. तिथे जायचं आहे, फोटो काढायचे, एन्जॉय करायचे. मी तर इथून लवकरच निघतो, कारण की जसे मोठ्या गाड्या जात आहेत हा पूल दाना हलतोय, भीती वाटते. लवकर निघतो. आता लोणावळ्याच्या घाटामध्ये जिथे एक निसर्गरम्य सुंदर असा चित्र तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि आता काही क्षणातच पाहिलं तर मी पोहोचेन ते म्हणजे एकविराईच्या दर्शनासाठी त्यांच्या मंदिरामध्ये. तर त्याचा इतर या निसर्गाचा आपण आनंद घेऊया. मला वाटते मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक लागले इथे, कारण की सगळ्यांनाच सुट्टी असतील. कारण की 15 ऑगस्ट शुक्रवार शनिवारी सुट्टी टाकून आणि रविवारची सुट्टी बहुतेक सर्वांनीच घेतली असेल, म्हणून आज भरपूर ट्रॅफिक आहे. व इकडनं कधी निघतोय, लवकर निघायचे, दर्शन घेऊन परत घरी जायचे. रात्र होता का म्हणाय, एवढंच ध्येय आहे. आता असं वाटतं होतं चुकीच्या दिवशी आलोय. ट्रॅफिक जेमतेम 1.5 तास झाला अजून ट्रॅफिकमध्ये जाऊत, अजून पोचलेलं नाही आहोत. लेट पण थेट शेवटी आता आम्ही एकविराईच्या दर्शनासाठी तिथे आता एंट्री करत आहोत. बघूया फक्त आज गर्दी असता का म्हणून इतकंच वाटतं. याला पहिलेच एक गाडी आडवी आली नाही, व्हिडिओ घ्यायची सुरुवात केली तर असो. भरपूर रश आहे इथे आणि गाडी वरती सोडत नाहीत म्हणून रिक्षा करावी लागले. आणि माझ्यासोबत आता नीरज आहे आणि साईश्रीला माझ्या साडू सोबत दिले. एक्सचेंज ऑफर झाले आता आमच्या इथे. बघूया लवकर पोहोचायचं आहे आणि भरपूरच रश असल्यामुळे गाडी वरती सोडत नाहीयेत. लवकर दर्शन व्हायला पाहिजे. लोकांनी अक्षरशः रस्त्यामध्ये गाड्या लावल्या. खरं तर ऑलरेडी यार रस्ता खूप छोटा आहे आणि त्या छोट्या रस्त्यामुळे देखील लोक रस्त्यात गाडवले. खरं तर लोकांना रस्त्यातच गाडवले होते आणि रस्ता पण छोटा आहे, तरी पण असो. काय तर सुट्टी आल्या आहेत. 15 ऑगस्ट नंतर 16 ऑगस्ट शनिवार, नंतर लगेच रविवार, म्हणून बहुतेक लोक सुट्ट्या टाकून इथे आलेत. चला आता दर्शनासाठी जाऊया. तेव्हा साईश्री मम्मी तेव्हा तिथे बघ, ते बघ एकविराईचा उदो. गणपतीत कसं लागते चढताना. साईश्रीची मजा आहे. मस्त आहे की कडेवर बसून येते. फर्स्ट टाइम साईश्री दर्शनाला एकविराईच्या. दम लागते भरपूर. किती चढणार ए नीरज? अखेर एवढी चढल्यानंतर आता एकविराईच्या दर्शनासाठी वरती बसलो आहोत. तुम्ही ब्लॉगमध्ये पाहू शकता, जेव्हा सुरुवातीला ब्लॉग सुरू केला होता तेव्हा माझा चेहरा कसा होता आणि आता चेहरा कसा आहे. आमच्या एवढ्यांमध्ये मात्र आता फक्त साईश्री जेवढी फ्रेश आहे. साईश्री दर्शनासाठी जातो आता. अखेर आता एकविराईच्या दर्शनासाठी मी लाईनमध्ये उभे राहिले आहोत. म्हणजे एवढी काही गर्दी नाही आहे, पण ठीक आहे बऱ्यापैकी. माझ्या मते आता लवकर दर्शन होईल असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. माझ्यासोबत माझी सर्व फॅमिली मागून चालते, कारण की पाहू शकता खालती चिखल भरपूर आहे. चिखल म्हणजे पाणी आहे. आता कुठून पाण्याला एक्झॅक्ट मला पण माहिती नाही आहे, पण प्रत्येकजण सांभाळून चालतोय. दर्शनाला आलोय, कुठे पाय घुसून पडलो वगैरे तर इजा वगैरे व्हायची. चला जाऊया आता दर्शनासाठी.
साई श्री ए बुडू खरं तर कित्येक वर्ष इच्छा होती बायकोला घेऊन एकविराच्या दर्शनाला येण्यासाठी. खरं तर 5 वर्ष आमची इच्छा होती येण्याची, पण आज तो क्षण आलाय. मी माझ्या मिसेससोबत आणि छोट्या मुलीसोबत दर्शनासाठी आलो. तर लवकर जातो दर्शनासाठी. बहुतेक पुढे मोबाईल बंद करायला सांगतात. आता आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेताना मला व्हिडिओ घेता येईल की नाही माहीत नाही, प्रयत्न करीन व्हिडिओ घेण्यासाठी. अखेर मित्रांनो आता दर्शन झालं आहे, पण काही कारणास्तव त्यांनी मला मोबाईल घेऊन दिला नाही, त्यामुळे मग ती व्हिडिओ कॅप्चर करता नाही. तरी पण दर्शन झालं आहे व्यवस्थित. आता काहीतरी गाऊन घेतो. पुढे लेण्या फिरायला पहिले तिकीट काढायला लागलं असतं आपल्याला. ओके, आता लेण्या पाहायला जातो. दर्शन घेतल्यानंतर आता मात्र ताई आणि साडू फोटो सेशन करताना या ठिकाणी. इथे वरती येण्यासाठी गुफेमधून आलो, म्हणजे पायऱ्या होत्या चढण्यासाठी, तिथून चालत आलो आणि वरती येऊन पाहत वगैरे हे म्हणजे अक्षरशः त्या कालोखातून जे मी आलो ते पूर्ण व्यर्थ गेलो. मग दाखवतो मी कुठून आलो. ही अशी एक गुफा जिकडे खरं तर काहीच दिसत नाही उतरताना. त्यात दोन्ही साईडनी लोक येत आहेत. ओके, येतोय मी, नो टेन्शन. मित्रांनो, तरी एकविरा आईच्या माते दर्शनासाठी आलो होतो. दर्शन खरंच खूप छान झालं, चांगलं झालं, मन प्रसन्न झालं. पण इथे मात्र आता मोबाईलची बॅटरी बंद झाल्यामुळे माझं मी व्लॉग एंड करत आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला आजची व्हिडिओ खरंच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नेहमी सपोर्ट करा. थँक्यू. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.